गुरु साक्षात शिव स्वयं संसार शोकहारतीं ध्यता शिवानंदरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मतिशान्ति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रभ्रमणे नमः। संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पाठ नंबर 215। कालच्या भागामध्ये आपण सविकल्प समाधीचे 2 प्रकार बघितलेले आहेत। सविकल्प समाधीत निर्विकल्प समाधी हे 2 प्रकार आहेत आणि ह्याच्यामध्ये पुन्हा दृश्यानुविद समाधी आणि शब्दानुविद समाधी असे 2 प्रकार सांगितलेले आहेत। समाधीचे जे 2 प्रकार आहेत, एक सविकल्प व दुसरा निर्विकल्प। तर सविकल्प समाधीमध्ये पुन्हा 2 प्रकार। कोणत्या समाधीमध्ये? सविकल्प समाधीमध्ये 2 प्रकार। पहिला प्रकार दृश्यानुविद समाधी आणि दुसरा शब्दानुविद समाधी। दृश्यानुविद समाधी आपण बघितली। आपल्या मनामध्ये जी वृत्ती उत्पन्न होतात, संकल्प, काम, चिकित्सा, औदार्य, धैर्य, ही जी वृत्ती, लज्जा, भय, ही वृत्ती जी उत्पन्न होतात त्या दृश्य आहेत आणि मी त्यांचा दृष्टा आहे। इथपर्यंत आपण बघितलेलं आहे। आता आज आपल्याला शिष्य म्हणतो शब्दानुविद समाधी, शब्दानुविद सविकल्प समाधी म्हणजे काय ते कृपा करून सांगावे। दृश्यानुविद समाधी बघितली आपण। हे सगळं वृत्ती आपल्या जे आहे ते दृश्य आहेत, मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या, आणि मी त्याच्यापेक्षा वेगळा त्याचा दृष्टा आहे, ही दृश्यानुविद समाधी। आणि शब्दानुविद समाधी म्हणजे ज्याप्रमाणे, शब्दानुविद समाधी म्हणजे ज्याप्रमाणे तूप, तेल, चंदनाचे गंध, चिखल इत्यादीत आकाश भरलेले असते। कशा कशात आहे आकाश? प्रत्येक वस्तूमध्ये जी रिकामी जागा, आकाश कशाला म्हणावं? तर पोकळीला आकाश म्हणावं। आणि जेवढी जेवढी पोकळी तेवढं आकाश आहे। मग तुपामध्ये सुद्धा आकाश आहे, तेलामध्ये पोकळी आहे का नाही? हात बुडवला तर बोट बुडतं आपलं त्याच्यामध्ये, चमचा बुडतो, मग पोकळी असल्याशिवाय तो बुडत नाही। त्याच्यामध्ये सुद्धा पोकळी आहे। कशामध्ये? तुपामध्ये, तेलामध्ये। चंदनाचे गंध तयार जर केला तर त्याच्यामध्ये, चिखलामध्ये सुद्धा पाय ठेवला तर पाय आतमध्ये जातो, मग पोकळी आहे म्हणूनच जातो। इत्यादिकात आकाश भरलेले असते। जेवढी जेवढी पोकळी आपल्या देहात असो, बाहेर असो, तेलात, तुपात, चिखलात, सगळीकडंच सांगितली, जेवढी जेवढी पोकळी आहे तेवढे आकाश भरलेले आहे। पण
त्याच्याशी लोपायमान होत नाही. तिथं लोपायमान आहे. काय आहे तुमच्या ग्रंथामध्ये शब्द? लोपायमान होत नाही म्हणजे चिटकत नाही. त्यास चिटकून राहत नाही. चिखलामधलं आकाश जेव्हा आपण पाय दिला तिथल्या त्या आकाशानं आपल्या पायानं त्या आकाशाची जागा घेतली, तिथलं आकाश बाजूला निघालं आपल्या पायानं जागा घेतल्यामुळं. तर मग ती बाहेर जर निघालेलं आकाश आहे त्याला चिखल चिटकतो का? तर चिटकत नाही. चिटकतच नाही, त्याला काहीच लोप कशाचाच लागत नाही. तेलामधलं आकाश, आपण तेलामध्ये चमचा घातला तेवढी जागेमधलं आकाश बाहेर पडलं तर त्याच्यामध्ये तेल चिटकून बसतं का त्या आकाशाला? आणि तेल जर चिटकलं असतं तर तेच आकाश आपल्या अंगाला चिटकलं असतं. म्हणून आकाश हे कशातच लोपायमान होत नाही, म्हणजे त्यास चिटकून राहत नाही. त्याचप्रमाणे आपण असंग आहो. कशामुळे दिला दृष्टांत? आकाशाचा. जसं आकाश सगळ्या घाणीवर पडतं, गटारात पडतं, कुठंही आकाश आहे सगळीकडं, पण आकाश त्या आकाशाला कशाचाच लेप लागत नाही, ते कशानंच भरत नाही. तसं आपण सुद्धा कसे आहोत? असंग आहोत. तथापि त्याचा लेप आपल्यासुद्धा शरीराला म्हणजे मी जो आहे दृष्टा साक्षी त्याला लागत नाही. असंग आहो म्हणजे देह, इंद्रिय, अंतःकरणाचे इत्यादी कात आपण आहो, तथापि त्याचा संग आपल्याला होत नाही. दृष्टांत दिला आणि त्याचप्रमाणे म्हणजे सिद्धांत. जसं आकाश तेलात, तुपात, चिखलात, घाणीवर, गटारात सगळीकडे, पण जसं आकाश कशानंच भरत नाही, चिखलानं भरत नाही, तेल आकाशाला लागत नाही, तूप लागत नाही, त्याचप्रमाणे आपण सुद्धा कसे आहो? असंग आहो. कशासारखे? आकाशासारखे. आपण असंग असल्यामुळं त्याचा संग आपल्याला होत नाही. कशाचा? देह, इंद्रिय, अंतःकरण इत्यादिकात आपण आहो. आपण आहो म्हणून तर चालतं ते अंतःकरण. देह, अंतःकरणात वेगळे वेगळे विचार येतात, इंद्रिय चालतात. जेव्हा आपण ह्याच्यातून निघून जाऊ तेव्हा इंद्रिय चलतील का? चलत नाहीत. इंद्रिय चलत नाहीत, अंतःकरण चलत नाही, ज्ञानेंद्रिय कोणताच काहीच काम करत नाही. जेव्हा आत्मा देहातून निघून जातो तेव्हा मग देहामध्ये आहे आत्मा, पण कसा आहे? जसं आकाश तेलात, तुपात, चिखलात आहे पण लेपायमान होत नाही, तसाच आत्मा देहामध्ये आहे पण लेपायमान होत नाही. कशाला लेपायमान होत नाही? तर इंद्रियाला, देहाला, अंतःकरणाला इत्यादिकात आपण आहो, तथापि त्याचा संग आपणास होत नाही. संग कशामध्ये होतो? 2 द्रव्यामध्ये संग होतो. ओम नमः शिवाय. संग कशाला म्हणावं? 2 द्रव्यामध्ये संग होतो. बोला. अजून एक वेळेस म्हणा. अजून एक वेळेस बोला. संग नाम संबंध शुद्ध. हां, संग नाम संबंध हा. तर संग कुणामध्ये होतो? सुनंदाताई पाटील, संग कुणामध्ये होतो? 2 द्रव्यामध्ये संग. द्रव्य कशाला म्हणावं? झाड, पक्षी याचे 2 ज्योतिताई द्रव्य
ओम नमः शिवाय. जाती गुणक्रिया श्रेत्वमिती द्रव्य. हां जाती जात गुणक्रिया राहणाऱ्याला संघ म्हणतात. ओम नमः शिवाय. जिथं जाती गुण आणि क्रिया होतात त्याच्यामध्येच संघ होतो. असे दोन वस्तू लागतात संघ व्हायला. जाती नाम द्रव्य म्हणजे गुण क्रिया. जात वेगळी वेगळी असायला पाहिजे. त्याला दृष्टांत कोणता दिलेला आहे? जाती नाम संबंध. हा कोणता दृष्टांत आहे ह्याचा? दोन ओम द्रव्यामध्ये नमः शिवाय. म्हणजे त्या दृष्टांत असं सांगितलेलं आहे की पेरूचं झाड आणि पोपट. आता पेरूचं झाड आणि पोपट हे दोघात असतील तर संघ होतो ना. पेरूच्या झाडावर पोपट येऊन बसल्यानंतर ओम नमः ते शिवाय. सहवास होतो ना ते. हां बरोबर बरोबर सांगितलं. तर दोन द्रव्यामध्ये संघ होतो. दोन द्रव्य म्हणजे ज्याच्यामध्ये जाती गुण क्रिया होते त्याला द्रव्य असं म्हणावं. मग पोपटाला सुद्धा जाती गुण क्रिया आहे आणि वृक्षाला सुद्धा जाती गुण क्रिया आहे. पोपटाची जात पोपट आहे आणि वृक्षाची जात कोणता? आंबा पेरू. पेरू आहे समजा. तर पोपट पेरू खातो. पोपटाला जाती गुण क्रिया आहे. पोपट जात आहे. गुण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आणि क्रियासुद्धा होते. तो पोपट बोलतो. त्याचा रंग हिरवा आहे. वृक्षाचा सुद्धा फळं येतात, वाढ होते, फांद्या येतात, त्याच्यामध्ये सुद्धा क्रिया होते. आंबट हा गुण आहे. म्हणून जाती गुण क्रिया आश्रित जर असेल तरच त्याला द्रव्य असं म्हणावं आणि दोन द्रव्यामध्ये संघ होतो. मग आत्मा कसा आहे? तर निस्संग आहे आत्मा. तथापि त्याचा संघ आपल्याला होत नाही. आत्मा एकटाच आहे आत्मा. मग एकटाच असल्यावर संघ होत नाही. त्याला दोन लागतात तेव्हा संघ होतो. म्हणून आत्मा कसा आहे? निस्संग आहे. संघवान नाही आत्मा. तथापि त्याचा संघ आपल्याला होत नाही. आपल्याला म्हणजे कोणाला म्हटलं इथं? आपल्याला होत नाही म्हणजे कोणाला होत नाही? ओम नमः शिवाय. आत्म्याला. ओम नमः शिवाय. आत्म्याला. हां आत्म्याला कुणाचा संघ होत नाही? मुद्रिकाताई महाजन, इथं कुणाचा संघ होत नाही आत्म्याला? मीनाताई, कुणाचा संघ होत नाही इथलं सांगायचं. जी विषय इथं इत्यादिकांचा संघ होत नाही. हां देह इंद्रिय अंतकरण ही जी आहेत ह्याचा संघ आत्म्याला होत नाही. त्याच्यासाठी दृष्टांत कोणता दिला? कशाप्रमाणे? लक्षात येईल का? कशाप्रमाणे संघ होत नाही? कल्पनाताई बोला. ओम नमः शिवाय. ज्याप्रमाणे ते सूप चंदन दंड चिखलामध्ये दिसतात म्हणजे आकाश त्याच्यामध्ये दिसतं पण आकाशाला त्याचा संघ होत नाही. तसं आपल्याला देह इंद्रियांचा करण्याचा मी आत्म्याला संघ होत नाही. त्याच्यामध्ये दिसतं असं नाही. चिखलामध्ये असतं. दिसतंय कुठं आपल्याला? असतं त्याच्यामध्ये. आकाश असतं. आकाश कशाला म्हणावं? पोकळीला आकाश म्हणायचं. हां मग तेला तुपामध्ये जी पोकळी आहे दिसतं नाही, असतं तिथं. तेला तुपामध्ये जी पोकळी आहे तिथं आकाश असतं आणि ते आकाश जरी बाजूला निघालं तरी त्यानं भरत बी नाही, त्याचा संघ होत नाही. त्याचप्रमाणे ती दृष्टांत दिला. त्याचप्रमाणे आत्म्याला देह इंद्रिय अंतकरण याचा संघ आपल्याला होत नाही. आपल्याला म्हणजे आत्म्याला आपल्याला होत नाही. तसेच आपण सच्चित आनंद रूप आहो. कसे आहो आपण? सच्चित आनंद रूप आहो म्हणजे जागृत स्वप्न सुसुप्तीत आहो. म्यूट करा.
म्यूट करा काकी, म्यूट करा कल्पनाताई. संग आपल्याला होत नाही, तसेच आपण सच्चित आनंद रूप आहो, म्हणजे जागृत स्वप्न सुसुप्तीत आहो. जागृतीत आपण आहो. आपण आहो का नाही जागृतीत? ओम नमः शिवाय. जागृतीमध्ये आहो का नाही आपण? जागृती आहोत ना ताई. हां. कशावरून? आता सध्या आपण बोलतोच ना, पाठ ऐकतो म्हणजे जागृतीत आहेत म्हणून. हां. जागृतीमध्ये व्यवहार होतात सगळे. आपण जागा असताना झोपेतून उठल्यापासून निजेपर्यंत सगळे व्यवहार करतो आपण. मग तिथं जागृतीत आपण आहोत. मग जागृतीत आहोत. स्वप्नामध्ये आहोत का? आहोत ना ताई, असतात ना स्वप्नामध्ये सुद्धा. हां. आशाताई स्वामी स्वप्नामध्ये कसा असतो सांगा बरं. स्वप्नामध्ये आहे का नाही? आहे तर कसं? नाही मला नाही सोबत सांगायला ताई. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बाय. ओम नमः शिवाय ताई. सांगा मग, कोण? मुद्रिकाताई महाजन, बोला बरं. स्वप्नामध्ये आहे का नाही? आपण आहोत का नाही? स्वप्नामध्ये आहोत आपण. कशावरून? स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्न पडलेलं समजतं. काय स्वप्न पडलं ते कळतं, ते का मग आपण स्वप्नामध्ये असतो. ओम नमः शिवाय. स्वप्नामध्ये आपण असतं. स्वप्न जशास तसं आपल्याला दिसतं. ते स्वप्न जे दिसतं, सगळा स्वप्न प्रपंच दिसतो बघा. आणि स्वप्नामध्ये सगळं खरं वाटतं. ते स्वप्नामध्ये तेवढे पुरतं तरी खरं वाटतं का नाही? पुन्हा जागा झाल्यानंतर आपल्याला स्वप्न खोटं आहे असं लक्षात येतं. पण स्वप्नामध्ये असताना तेव्हाची तेव्हा सगळं स्वप्न खरं वाटतं. स्वप्नामध्ये कुणी मेलं तर आपण रडतो. स्वप्नामध्ये काही चांगली गोष्ट झाली तर आनंद होतो. ही वृत्ती स्वप्नामध्ये सुद्धा उठतात. म्हणून स्वप्नामध्ये आपण असतो. आत्म्याच्या प्रकाशानं स्वप्न दिसतं. स्वप्न कसं दिसतं? स्वप्नाची प्रक्रिया कशी होते? कोण सांगते? हँड रेस करा. आपण बघितलेलं आहे स्वप्नाचं. बोला कल्पनाताई. ओम नमः शिवाय. आपण जागृती म्हणजे झोप जाताना आपल्या कंठामध्ये गीता नावाची एक नाडी असते. आणि त्या संस्कारात तिथं आपले सगळे संस्कार आहेत. त्याच्यामधून हिता नाडीमधून कुठून स्वप्न पडतील आपल्या एवढे व्यवस्थित सांगतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ज्योतिताई, कसं पडतं स्वप्न? कसं पडतं स्वप्न? स्वप्नाची प्रक्रिया कशी होते? ओम नमः शिवाय ताई. जेव्हा आपण कसं जागृतीमधून स्वप्न अवस्थेकडे जातो ना, तेव्हा कंठामध्ये आपली हिता नावाची नाडी असते. आणि त्या नाडीतून जेव्हा प्रवेश करून स्वप्न म्हणजे जातो, त्यावेळेला आपल्याला स्वप्न पडतं ते. हां. ओम नमः शिवाय. बरोबर. जागृत अवस्था स्वप्नावस्था आपण जाणतो. स्वप्न कसं पडतं तर हिता नावाची नाडी आहे कंठामध्ये. ती इतकी सूक्ष्म आहे, केसाच्या टोकाचा 1000वा भाग एवढी सूक्ष्म नाडी आहे ती. आणि तिच्यामधून जीव जेव्हा सुसुप्ती अवस्थेत जातो, म्हणजे झोपीमध्ये जातो, मग सुसुप्ती अवस्थेत जाताना जर त्या हिता नाडीतून प्रवेश झाला तरच स्वप्न पडतं, नाही तर पडत नाही. झोपी जाताना तरी स्वप्न पडतं, म्हणजे सुसुप्ती अवस्थेत जाताना तरी पडतं, नाही तर सुसुप्ती अवस्थेमधून जागृत अवस्थेत येताना तरी पडतं स्वप्न. आणि ते क्षणभर असतं स्वप्न, पण आपल्याला खूप मोठं, खूप वेळ पडला असं वाटतं. अशा प्रकारे स्वप्नाला सुद्धा आपण जाणतो. स्वप्न जी पडतं ती जागृतीमध्येच बघितलेले विषय असतात. कधी ना कधी, आता म्हणून नाही तर पूर्वजन्मीचे सुद्धा अंतःकरणाला चिटकून आलेले ते संस्कार असतात. त्याच्यामुळंच स्वप्न पडतं. स्वप्न
अवस्था आणि सुसुप्ती. सुसुप्तीलाही आपण जाणतो, कारण जागं झाल्यानंतर मी सुखानं निजलो होतो किंवा मला खूप छान झोप लागली, माझी झोप खूप चांगली झाली, मला आता फ्रेश वाटू लागले, चांगलं वाटू लागलं असं आपण म्हणतो, तेव्हा सुसुप्तीलासुद्धा आपण जाणतो. म्हणून जागृती, स्वप्न, सुसुप्तीत आहो, तिन्ही अवस्थेत आपण आहो. म्हणून सत आहो. तिन्ही अवस्थेत आहो म्हणून काय आहो? सत आहो. जागृत आदी 3 अवस्थास आपण जाणतो म्हणून चित आहो. तिन्ही अवस्थेत आहो म्हणून सत आहो आणि तिन्ही अवस्थेला जाणतो म्हणून चित आहो, चैतन्य स्वरूप आहो. आणि आपण परमप्रेमास्पद म्हणजे स्थान आहो, परमप्रेमाचं स्थान आहे आपलं, म्हणून आनंद होतो. परमप्रेमाचं स्थान आहे आपला आत्मस्वरूप, म्हणूनच आनंद होतो. आनंद जी होतो ते आपल्याला काय वाटतं? बाहेरची वस्तू मिळाली की आनंद होतो, पण बाहेरच्या वस्तूमध्ये आनंद नाही, आपल्याच मधला आनंद तेव्हा प्रगट होतो. जर बाहेरून आनंद मिळाला असता तर ते अखंड टिकला असता. तो आता मुलगा परदेशाला गेला आणि येणार आपण वाट बघू लागलो, बरोबर आल्या क्षणाला मुलगा दिसला. त्या दिसता क्षणी जो आनंद झाला तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तसाची तसा राहत नाही. तो आनंदसुद्धा एका काळात आहे, एका काळात नाही, पण जो आनंद आहे तो आनंद मात्र आत्म्याचाच आहे, त्या वस्तूतला नाही. वस्तूतला आनंद विरून जातो, आत्म्यातला आपल्या आत्म्याचा आनंद कधीच विरत नाही, तिथल्या तिथंच प्रगट होतो आणि तिथल्या तिथं शांत होतो तो आनंद. म्हणून आनंद परमप्रेमास्पद आपण आहोत, आपलं स्वरूप आनंद स्वरूप आहे. आपण स्वतः स्वभावता प्रकाश रूप आहो. आपण कसे आहो? स्वयंप्रकाश आहो. स्वयंप्रकाश म्हणजे काय? स्वयंप्रकाशाची व्याख्या काय? श्यामलताई बोला. ओम नमः शिवाय. श्यामलताई, कशाला म्हणावं स्वयंप्रकाश? ओम नमः शिवाय. बोला मीनाताई. ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणांवर जो स्वतः प्रकाश रूप असून दुसऱ्या वस्तूला प्रकाशित करतो, त्याला वजीला प्रकाश करणारी दुसरी कोणतीच वस्तू नाही, अशा असणाऱ्या वस्तूला स्वयंप्रकाश असे म्हणतात. ओम. बरोबर. असं कोण आहे? आपण तसेच आहोत. आपण म्हणजे आपला आत्माच. आत्मा. आपण दुसऱ्याला प्रकाशित करतो, आपणास कोणीही प्रकाशित करीत नाही, म्हणून आपण स्वयंप्रकाश आहो. आपण द्वैतरहित आहो, दोन नाहीत आपण. आत्मा एकच आहे, ब्रह्म एकच आहे, एक रस आहे, म्हणून द्वैतरहित आहो, दोन नाही, एकच आहेत आपण. आपल्यामध्ये दोन नाही किंवा द्वैत प्रपंच नाही, आपल्या आत्म्यामध्ये द्वैत प्रपंच नाही. म्हणून आपल्या स्वरूपात द्वैत प्रपंचाचा काही संबंधच नाही, काहीच संबंध नाही. जसा आकाश बघा तुम्ही, कशात तरी लिप्त आहे का? सगळीकडे आकाश, कशानं भरत नाही, कशानं लिप्त होत नाही. पाण्यामध्ये आकाश आहे. आता पाण्यामध्ये आपण उडी मारली, आपण तेवढ्या आकाशाची जागा आपण व्यापून घेतली, तिथलं आकाश बाजूला सरकलं, तर मग ती पाण्यानं भिजलं का? तर भिजत नाही. सगळीकडंच आकाश गटारावर पडलेलं आहे, ते त्या गटारातल्या पाण्यानं भरत नाही. चिखलावर पडले तर चिखलानं भरत नाही. तसाच आत्मासुद्धा आहे. आत्म्यामध्ये सुद्धा द्वैत प्रपंच कोणताच नाही. ह्या द्वैत प्रपंचामध्ये आत्मा लिप्त नाही, कारण तो समग्र द्वैत प्रपंच कल्पित आहे. कल्पित कशाला म्हणावं? हँडरेस करा. कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय.
बोला नंदा काकी, कशाला म्हणावं कल्पित? व्यवस्थित सांगा, गडबड करू नका. ओम कल्पित ओम कल्पित एका काळात आहे, एका काळात नाही, त्याला कल्पित असे म्हणून. मीनाताई म्यूट करा. कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला कल्पितच असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ज्योतिताई बोला, कल्पित कशाला म्हणावं? एका काळात आहे, एका काळात नाही, ही तर कल्पित आहेच. पण कल्पितची व्याख्या तुम्हाला लिहून दिली मी. काय लिहून दिली कल्पितची व्याख्या? ज्योतिताई बोला. ओम नमः शिवाय ताई. जे झालंच नाही, जे स्वप्नाप्रमाणे भ्रांतीने भासतं त्याला कल्पित म्हणावे. हुआ नाही स्वप्न की न्यायी भ्रांतीशे भाषे. काहीच झालेलं नाही, स्वप्नाप्रमाणे भ्रांतीमुळं भासतं, त्याला कल्पित असं म्हणावं. कसं? दृष्टांत कोणता दिला कल्पितासाठी? कल्पित कसं? मीनाताई कसं कल्पित? कल्पित रज्जू सर्पाचा ना? हो, रज्जू सर्पाचा दिला. म्हणजे रज्जू कसं, जर आपल्याला रज्जूवर सर्प भासतो, पण खरं वास्तव तिथं सर्प नसतो, पण कशावर भासलेला असतो? तो भ्रांतीने भासलेला असते. त्याप्रमाणे सांगितलेलं आहे कल्पितच रज्जू. त्याप्रमाणे काय कल्पित आहे? त्याप्रमाणे रज्जूला सर्प कल्पित आहे ना. रज्जूवर सर्प कल्पित आहे, ते दृष्टांत झाला. सिद्धांतात काय कल्पित आहे? सिद्धांतात का? म्हणजे सिद्धांत सर्प कल्पित. ओम नमः शिवाय. म्यूट करा ज्योतिताई, मीनाताई. सुनंदाताई पाटील बोला, काय कल्पित आहे? कल्पित आहे आपला. ओम नमः शिवाय. तर द्वैत प्रपंच जो आहे, जगत सगळं जगतच कल्पित आहे. द्वैत प्रपंच जेवढा दिसतो तेवढा सगळा कल्पित आहे. देह कल्पित आहे, देहादी कल्पित आहे, सगळंच कल्पित आहे. प्रपंचच कल्पित आहे. काय सांगितलं इथं? द्वैत प्रपंच कल्पित आहे. प्रपंच जेवढा दिसतो तेवढा कल्पितच आहे. कशावर दिसायलेला आहे? तर ब्रह्मावर दिसायलेला आहे कल्पित. या रीतीने आपण असंग, सत, चैतन्य, आनंद आणि स्वयंप्रकाश आहो असा प्रत्यक्ष शब्द आणि उच्चार करून आत्म्याच्या ठिकाणी वर लिहिल्याप्रमाणे असंगादी विशेषणाच्या अर्थाचा जो अनुभव घेणे त्याला शब्दानुविध समाधी म्हणतात. आपण कसे आहोत? सचित. शिल्पाताई म्यूट करा. आपण सचित आनंद आहो, स्वयंप्रकाश आहो, असंग आहो, ही अनुभव घ्यायचा आहे. आणि जे ही प्रपंच, द्वैत प्रपंच, दोन दिसायलेले सगळं, ते सगळं कल्पित आहे. आणि त्या कल्पितापेक्षा आपण वेगळे आहो. सत, चैतन्य, आनंद आणि स्वयंप्रकाश आहो असा प्रत्यक्ष शब्दाने उच्चार करून, शब्दाने अखंड उच्चार करायचा आहे. आणि कुणाला सांगण्यासाठी नाही उच्चार करायचा, स्वतःला सांगण्यासाठी उच्चार करायचा आहे. इथं शब्दामध्ये सारखं आपल्याला आपण समजून सांगायचं आहे. शब्दानं बोलायचं आहे. शब्दानं जर बोलत राहिलो तर तथास्तु म्हणून पुकार येतेच. आपल्या घरामध्ये सुद्धा चांगलं बोलावं म्हणतात. कारण वास्तुपुरुष काय करतो? जे बोलल त्याला तथास्तु म्हणतो. वाईट बोलत राहिला तर त्यालाही तथास्तु म्हणतो, आणि शुभ बोलत राहिला तर त्यालाही तथास्तु म्हणतो. तसंच सांगितलेलं आहे. शब्दानं सारखं आपणच आपल्याला समजून सांगावं, बोलत दुसऱ्यालाही सांगावं. पण ज्ञान सांगत असताना हे ज्ञान सामान्याला सांगू नये बरं का. ह्याची टिंगल होते. हे ज्ञान
त्याला अधिकारीच असायला पाहिजे ऐकून घ्यायला. नाही तर हे ज्ञान कुणालाही सांगू नये. ग्रंथाची निंदा करणाऱ्याला सुद्धा ग्रंथ सांगू नये. देवाची निंदा करणाऱ्याला देवाचं बोलू नये. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणून इथं कुणाला सांगायचं आहे शब्दानं, तर जास्त आपल्यालाच सांगायचं. आणि आपल्यासारखे असे जर मिळाले ना, येड्याला येडा भेटन मनची मनशा फिटा, तसे दोन्ही जर सारखे मिळाले, वेडं म्हणजे अतिशय शहाणं इथं, वेडं म्हणजे ईश्वराबरोबरीचं सांगितलेलं आहे त्याला. पण ह्या प्रपंचातले लोक त्याला वेडं समजतात. तर शब्दांनी त्याच्याशी बोलावं, आपण स्वतःशी बोलावं. असं जर बोलत राहिलं तर नक्की आपला दृढ निश्चय झाल्याशिवाय राहत नाही. शब्दांनी सारखं म्हणत राहावं, मी सच्चित आनंदरूप आत्मा आहे. आणि नुसतं सच्चित आनंदरूप आत्मा आहे असंच नाही, तर आत्मेचे जेवढे लक्षण आहेत तेवढे लक्षात आणावे. मी असंग आहे, मी निर्विकार आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी शुद्ध आहे, बुद्ध आहे, नित्य आहे. अशा प्रकारे शब्दानं म्हणा म्हणून सांगितलेलं आहे. शब्दानं लिहिल्याप्रमाणे, शब्दांनी उच्चार करून आत्म्याच्या ठिकाणी वर लिहिल्याप्रमाणे असंगादी विशेषणाच्या अर्थाचा जो अनुभव घेणे, शब्दानं म्हणा आणि म्हणून मग अनुभव पण घ्या त्याचा. नुसतं बोलल्यानं अनुभव येत नाही. पुरणपोळी गोड आहे, खूप चांगली आहे, तुपाबरोबर खावी लागते, कोणी दुधाबरोबर खावी लागते, सांगितलं खूप. पण सांगितल्यानं कळाली का हो पुरणपोळी कशी लागते, त्याची चव कळत नाही. तर फक्त आता शब्दानं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचायलं आहे, परंतु तुम्ही जेव्हा ती करून बघताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पुरणपोळी सांगणाऱ्यानं सांगितली कशी करायची, ती सगळं सांगितलं. ती पीठ कसं तिंबायचं, पुरण कसं तयार करायचं, पोळी तयार कशी करायची, शेकायची कशी खायची, तूप टाकायचं, काय टाकायचं, सगळं सांगितलं. पण नुसतं ऐकलं आणि केलीच नाही तर त्या ऐकण्याचा उपयोग होत नाही. म्हणून करून बघा म्हणून सांगितलं. उदाहरण सांगितलं नसतं, ऐकलं होत नाही. आता पोळ्या करत होते म्हणून ते ग्रंथात लिहिलेलं सुद्धा लक्षात आलं. तो ग्रंथ किती पटकन लक्षात येते. पोळ्या करत उत्तर दिलं तर मग मला कन्फ्युज झालं ना, आत्मदेवावर किंवा प्रपंचावर असं म्हणून थोडंसं बसलं. असंच अखंड आपल्या स्वरूपात रमून जर गेलं ना, प्रत्येक कृती करताना काय सांगितलं ग्रंथामध्ये असं जर लक्षात येत राहिलं तर आपण नक्की आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचणार. आपण हायवेवर सुरू आहेत. पुन्हा किती जरी दूर असला ना रस्ता तरी जाणार म्हणजे जाणार. पण आपल्याला शब्दानं समजून सांगायचं आहे आणि शब्दानं समजून सांगत त्याचा अनुभवसुद्धा घ्यायचा आहे. ज्यावेळेस सांगणाऱ्यानं सांगितलं पोळी कशी करावी, पण ज्यावेळेस करू आणि आपण पहिला घास खाऊ तेव्हा लक्षात येतं कशी लागायली आणि किती चवदार आहे. तसंच इथं अनुभव घ्या म्हणून सांगतात. त्यालाच काय म्हणलेलं आहे, शब्दानुविध समाधी, शब्दानुविध सविकल्प समाधी. शब्दामध्ये ऐकायचं, शब्दानं बोलायचं, शब्दानंच आपल्या स्वतःला सांगायचं समजून. आणि संकल्पसुद्धा तसाच करायचा. मी तसंच वागल, जे ऐकिलं ते अशक्य मला नाही. आपण देवच आहे तो, आपल्यामध्ये कमी ऊर्जा नाही. अंतःकरणामध्ये बघा तुम्ही, जन्मलेपासून किती साठलेले आपल्या लक्षात सगळं आहे. आपल्या लहानपणी काय केलं, तरुणपणी काय केलं, कुठं काय झालं, आपल्या आयुष्यातले जेवढे प्रसंग आले तेवढे आपल्याला लक्षात आहेत. आपल्या अंतःकरणामध्ये साठलेले आहेत. किती ऊर्जा आहे. अभ्यास करणारे लोक ग्रंथ 4 वेद पाठ आहेत त्यांना, तेवढी ऊर्जा आपल्याला दिलेली. म्हणून ह्याचा अनुभव घ्या म्हणून सांगतात. अनुभव घेणं म्हणजेच शब्दानुविध सविकल्प समाधी म्हणतात. या प्रकारच्या शब्दानुविध दृश्यानुविध आणि शब्दानुविध अशा 2 समाधीचा प्रथम अभ्यास करावा व तो दृढ झाला म्हणजे मग निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा. आधी काय करा, दृश्यानुविध समाधी आणि शब्दानुविध समाधी दोन्हीचा अभ्यास करा. कसा? दृढ करा.
दृढ निश्चयानं करा ही दोन्हीचा अभ्यास. आणि या दोन्हीचा अभ्यास जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला निर्विकल्प समाधीचं लक्षात येईल किंवा कळल किंवा त्या समाधीकडं आपल्याला जाता येईल. ही कळाल्याशिवाय ती कळत नाही. तर आता आपल्याला दृश्यान्वित सविकल्प समाधी कशाला म्हणतात आलं का लक्षात? ही दोन प्रकार जर लक्षात आले तर आपल्याला पुन्हा पुढे निर्विकल्प समाधीकडे जायचं आहे. बोला. दृश्यान्वित सविकल्प समाधी काल बघितली आपण कालच्या भागात, आणि आजच्या भागात कोणती बघितली तर शब्दान्वित सविकल्प समाधी. तर दृश्यान्वित सविकल्प समाधी कशाला म्हणतात थोडक्या शब्दात सांगायचं. तुम्हाला काय कळालं? हँड रेस करा. कोणाला सांगायचं आहे? कोणाच्या लक्षात आले? दृश्यान्वित सविकल्प समाधी कशाला म्हणावं? बोला नंदा काकी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दृश्यान्वित समाधी म्हणजे काम, संकल्प, चिकित्सा, अश्रद्धा, धैर्य, अधैर्य, लज्जा, भय व या दुसऱ्याची ते पाचवी बाजू व्यक्ती अंतःकरणात उत्पन्न होतात. त्या सर्व दृश्य आहे व त्या सर्व व्यक्तीचा आपण साक्षी रूप आहोत असा आत्म्याचा अनुभव वगैरे याला दृश्यान्वित समाधी असे म्हणावे. ओम नमः शिवाय. बरोबर आलं, पण वाचून दाखवायचं नाही, मनानं सांगायचं. शब्दान्वित सविकल्प समाधी म्हणजे काय ज्योतिताई बोला. ओम नमः शिवाय ताई. शब्दान्वित समाधी सविकल्प समाधी म्हणजे ज्याप्रमाणे कसं तेल किंवा तूप किंवा चंदन, गंध, चिकन इत्यादी म्हणजे आकाश भरले म्हणजे तिथं आकाश आहे त्याच्यामध्ये. जर आपण बोट म्हटलं तर त्याच्यामध्ये बोट जाते म्हणजे तिथं आकाश आहे. पोकळी म्हणूनच आपलं बोट जाते. मग तसं मग पण ते त्याच्याशी लेप होत नाही म्हणजे ते आकाशाला जाऊन चिटकत आहे का? आकाश चिटकत नाही. तसं मग त्याप्रमाणे आपण सुद्धा कसं आहोत सांगितलं, आपण सुद्धा असंग आहोत असं म्हणून सांगितलंय. मग त्या असंग कोण म्हणजे आपण कसं असंग आहे. मग संघ कुठं होते? ते संघ दोन द्रव्यामध्ये होतो. आता द्रव्य कशाला म्हणते? तर जाती गुणक्रिया आश्रित द्रव्य म्हणजे जाती गुणक्रियेच्या आश्रित राहणारा कोणी तर ते तिथे द्रव्य होतं म्हणून सांगितलेलं. आता तुम्ही त्याला एक उदाहरण सांगितलं तर पोपट आणि पेरूचं झाड. तर पेरूच्या झाडाला सुद्धा कसं ते झाडाला सुद्धा जात आहे, गुण आहे, क्रिया आहे. म्हणजे कसं ते जात कसं पेरू म्हणजे त्याला पेरू येतात, म्हणजे ते पेरू कसा गोड लागतो. आता पोपट पण कसं पोपटात सुद्धा क्रिया होती. तो उडून येतो, त्याच्यावर बसतो, तो पेरू खातो. असं तिथं दोन द्रव्यामध्येच संघ होतो. आणि आपण कसं आत्मा कसा हा संघ आहे, आत्म्याला कसं संघ होत नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे कसं हे इंद्रिय अंतःकरण इत्यादी आपण आहोत म्हणजे हे कसं याचा संघ कुणाला होत नाही तर आपल्याला होत नाही म्हणून सांगितलेलं आहे. आपण कसं आहोत तसं चिदानंद स्वरूप आहोत. आपण कसं आहोत म्हणजे कसं सत आहोत म्हणजे अवस्था जाणतो म्हणजे म्हणजे सत आहोत आणि अवस्था जाणतो म्हणून चित आहोत. आणि परमेश्वर परम प्रेम असतात म्हणजे प्रेमाचं स्थान जे आहे आनंद आहे म्हणून आपण तिथं म्हणजे आनंद स्वरूप आहोत. आणि प्रकाश रूप पण आहोत म्हणून सांगितलं. आणि स्वयंप्रकाश म्हणजे त्याला स्वतःचा प्रकाश आहे, इतरांच्या प्रकाशाची गरज नाही व त्याच्याच प्रकाशाने सर्व प्रकाशित होते. याला काय म्हणायचं तर स्वयंप्रकाश पण सांगितलेले. आणि आपण कसं द्वैत रहित आहोत म्हणजे दोन नाही आपल्यामध्ये द्वैत नाहीये म्हणजे द्वैत नाहीये आपण द्वैत रहित आहोत म्हणून सांगितले. म्हणजे कसं स्व आपल्या स्वरूपात प्रपंचाचा म्हणजे या प्रपंचाचा काही संबंध नाही. आपण नेहमी शब्दाने म्हणायला पाहिजे की मी कसं आहे सचितानंद स्वरूप आत्मा आहे, असंग आहे, निर्विकार आहे, निर्णय आहे. असं म्हणजे सगळ्या आत्म्याचे जे लक्षण आहेत
आपण त्याचे सारखे आपण शब्दांनी मनामध्ये नाम म्हणजे सारखं त्याचं एक आपल्या मनामध्ये विचार करायला पाहिजे की मी कसा आहे सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे असं म्हणून सारखं आपण कसं 1 मिनिट लक्ष देत गेली आमच्याकडे. ओम नमः शिवाय. म्यूट करा. ओम नमः बरोबर आलं. म्यूट करा. सविकल्प समाधी आणि निर्विकल्प, शब्दानुविध समाधी, दृश्यानुविध समाधी, अशा प्रकारे शब्दामध्ये निरंतर मी सच्चित आनंदरूप आहे, दृश्य साक्षी आहे, दृष्टा साक्षी आहे. मी कोणताच इंद्रिय नाही, मी अंतःकरण नाही, काहीच नाही, तर मी आत्मा आहे. ही शब्दानं सारखं म्हणत राहणं म्हणजे शब्दानुविध समाधी. आणि दृश्यानुविध म्हणजे मनात जेवढ्या वृत्ती उत्पन्न होतात त्या सगळ्याच दृश्य आहेत आणि मी त्यांचा दृष्टा आहे, असा अंतःकरणामध्ये अनुभव घ्यायचा आहे. अशा प्रकारे ह्या 2 समाधीचा अभ्यास आपण आज केलेला आहे आणि हे अनुभव घेऊन आचरणात आणायचे. नुसतं ऐकायचं नाही. पुरणपोळी कशी करायची ती ऐकली आणि नाही खाल्ली तर उपयोग होत नाही, म्हणून नुसतं ही ऐकून उपयोग नाही. थोडं 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 एकदम होणार नाही, मग थोडं 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 अनुकरण केलं तर झाल्याशिवाय राहणारसुद्धा नाही. तेवढं सोपं नाही, पण अशक्यसुद्धा नाही. शक्य आहे. आपल्यामध्ये तेवढी ऊर्जा दिलेली आहे ईश्वरानं आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी. आणि ही सद्गुरूजी सांगत आहेत ग्रंथामध्ये, ते त्यांनी अनुभव घेतलेला आहे. अनुभवाचेच त्यांचे बोल असतात, त्यांचे असे तसे बोल नसतात. ते अनुभव घेऊनच ते सांगतात. सविकल्प समाधी, शब्दानुविध सविकल्प समाधी या प्रकरणाच्या दृश्यानुविध शब्दानुविध अशा 2 समाधीचा प्रथम अभ्यास करावा. ही 2 जे समाधीचे प्रकार आहेत ह्याचा प्रथम अभ्यास करावा, म्हणजे त्याचं अनुकरण करावं आणि अनुकरण करूनच त्याचा अनुभव घ्यावा. पुढे निर्विकल्प समाधीचे वर्णन केलेले आहे. शिष्य म्हणतात, गुरु महाराज आता निर्विकल्प समाधी म्हणजे काय ते सांगावे. आता निर्विकल्प समाधी कशाला म्हणावं? तुम्ही सविकल्प शब्दानुविध समाधी सांगितली, तर आता निर्विकल्प समाधी. प्रथम जे 2 समाधीचे प्रकार मुख्य सांगितलेले होते, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. तर सविकल्प समाधीमध्ये 2 सांगितले, दृश्यानुविध समाधी आणि शब्दानुविध समाधी. दृश्यानुविध आणि शब्दानुविध असे 2 प्रकार सांगितलेले आहेत. तर आता ते दोन्हीही प्रकार आपले पूर्ण झाले. पुढे निर्विकल्प समाधीचं वर्णन आता करू लागलेले आहेत. शिष्य प्रश्न विचारित आहे, निर्विकल्प समाधी कशाला म्हणावे ते सांगा. दृश्यानुविध व शब्दानुविध या 2 समाधीचा उत्तम रीतीने अभ्यास केल्यामुळे, अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, अनुकरण करणं म्हणजे तरी काय करायचं, तर वृत्ती जे उत्पन्न होईल्यात मनामध्ये ते मी नाही, ती वृत्ती माझ्या नाहीत, मी त्यांचा दृष्टा साक्षी आहे, एवढंच लक्षात घ्यायचं आहे. कोणतीही वृत्ती उत्पन्न हो, ती वृत्ती वेगळी आहे माझ्यापासून, ती वृत्ती म्हणजेच मी नाही, तर वेगळी आहे. त्याचा मी दृष्टा आहे, त्याचा मी साक्षी आहे, त्याच्यापेक्षा वेगळा आहे, असा दृढ निश्चय करायचा आहे. निशब्दानं काय म्हणायचं आहे? अखंड शब्दानं मी सच्चित आनंदरूप आत्मा आहे. ध्येय जी प्रपंच आहे, ह्या प्रपंचाचा आणि माझा काही एक संबंध नाही, असं अंतःकरणामध्ये म्हणायचं, बाहेर म्हणायचं नाही. बाहेर म्हणल्यानंतर घरातून हाकलून देतील. बाहेर म्हणायचं नाही, आपल्या आपल्या अंतःकरणातच निश्चय करायचा आहे, हा प्रपंच माझा नाही, प्रपंचातले ध्येयाधिक माझे नाहीत, किंवा मी ध्येयसुद्धा मी नाही, ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे, असा दोन्हीचा दृढ निश्चय जेव्हा होईल तेव्हा पुढची निर्विकल्प समाधी कळेल.
दृश्यानुविद व शब्दानुविद या 2 समाधीचा उत्तम रीतीने अभ्यास केल्यामुळे या समाधीचा जेव्हा आपण उत्तम रीतीने अभ्यास करू, अखंड अभ्यास करू, तेलाच्या धारेसारखं अखंड डुबलेलं राहू त्याच्यामध्ये, तेव्हाच आपल्याला त्याची चव कळते. गुलाबजामून तयार केला आणि साखरातच जर नाही टाकला, डुबून नाही ठेवला तर त्याची चव येत नाही. तसं आपल्याला हे कळालं आहे. तयार केला आपण गुलाबजामून आता, पण ती अखंड डुबवायचा आहे त्याच्यामध्ये. अखंड त्या पाकामध्ये बुडल्यानंतर जसा चवदार लागतो, तसा ही वृत्ती आपली स्थिर जर झाली, मी सच्चित आनंदरूप आत्मा आहे, तरच त्याचा अनुभव येतो, ते कळतं. ही उत्तम रीतीने ह्याचा अभ्यास केल्यानंतर, पुढी अभ्यास केल्यामुळे अंतःकरणाच्या आत आनंदरूप आत्म्याच्या ज्ञानानंदाच्या अनुभवाच्या आवेशाने कामसंकल्पादी दृश्यवृत्तीचे अनुसंधान सुटून काय होतंय, ही जर कळालं आपल्याला आणि आपण त्याच्यामध्ये राहण्याचा प्रयत्न केला, तर ही जी आपल्या वृत्ती आहेत वरी सांगितलेल्या, त्या वृत्ती आपोआप सुटतात असं सांगू लागलेले आहेत. अनुभवानंच सुटतात. आत्म्याच्या ज्ञान आनंदाच्या अनुभवानं आनंदाचा आत्म्याचा अनुभव येतो आणि त्या अनुभवामुळं काय होतं, जी संकल्प काम ह्या ज्या वृत्ती आहेत ह्या वृत्ती सुटतात. ह्या दृश्यवृत्तीचे अनुसंधान सुटते. अनुसंधान म्हणजे आपण अखंड त्यांच्या जवळ आहेत बघा त्या वृत्तीच्या. अनुसंधान म्हणजे अखंड सान्निध्य राहणं, थोडा वेळसुद्धा बाजूला न राहणं, अखंड त्याच्यामध्ये राहणं म्हणजे अनुसंधान. ह्या वृत्तीचे अनुसंधान सुटून त्याचप्रमाणे आपण असंग आहो इत्यादी शब्दांनी नष्ट होऊन, शब्दही नष्ट होतात, पुढे काहीच राहत नाही. ही जी अवस्था जेव्हा प्राप्त होईल ना, तेव्हा शब्दसुद्धा राहत नाहीत, शब्द पण संपून जातात. तिथं मौन निर्माण होतं. आपल्या आनंदामध्ये इतकं रमून जातं ते की त्याला शब्दाची सुद्धा गरज नाही. आपली वाचा अनावर होते. वाणीमध्ये नामस्मरण अखंड असेल, अखंड असं जी वृत्ती असेल तर वाचाही अनावर होते. वाणीनं बोलून सुद्धा दाखवा वाटत नाही. आपल्या आनंदात आपण डुबून जातो अशा प्रकारे शब्दही नष्ट होतात. पुढे गेल्यानंतर शब्दाचा सुद्धा उपयोग नाही. शब्द हे सुद्धा साधन सांगितलेले बघा. कशापर्यंत जाण्यासाठी, तर आपल्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी. स्वरूपापर्यंत पोहोचल्यानंतर शब्दाची सुद्धा आवश्यकता नाही. जसं वाहने, काशी विश्वेश्वराला जायचे, वाहन केलं, मंदिरापर्यंत पोहोचलो, तर पुन्हा वाहनाची गरज आहे का? पुन्हा वाहनाचीही गरज नाही. वाहनही सोडून द्यावं लागतं. तसं शब्दसुद्धा नष्ट होतात. इतका आनंद असतो तिथं, ते शब्दसुद्धा नष्ट होतात तिथं. शब्दानं सांगण्यासारखाच आनंद नाही तो, शब्दात प्रगट करता येत नाही. ज्यांचे अंतःकरण निर्मळ झाले ना, त्यांना अनुभवसुद्धा असेल बघा बऱ्याच लोकांना ह्याचा. जेव्हा ही ओम नमः शिवाय, याच अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात ना? हो, उन्मनी अवस्था. मनात काहीच नाही, त्यालाच उन्मनी परमरहस्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात. उन्मनी म्हणजेच मोक्षाची प्राप्तीच आहे ती. मनात काहीच दुसरं नाही, म्हणजे माझ्याशिवाय मीच एकटा, आणि तिथं खूप आनंद आहे म्हणून सांगितलं. शेवटी ही जी आपण 82 तत्व आहेत ह्याचा ऱ्यास करीत करीत जेव्हा इथपर्यंत येऊ, ते मी नाही, हे मी नाही, मग उरतं ते मी, जे उरतं ते मी. आता सीतामाई जेव्हा अनुसयाच्या आश्रमामध्ये गेल्या, अत्री अनुसया ऋषीच्या, लक्ष्मण बरोबर होते, तेव्हा लक्ष्मण बरोबर होते, हनुमंत होते, बरेच लोक होते. तेव्हा अनुसयाने विचारलेलं आहे, सीते तुझा पती कोणता आहे? ही म्हणजे पिवळ्या शर्टवाला तुझा पती आहे का? तर ती म्हणाली नाही. त्याच्यानंतर विचारलेलं आहे,
दुसरा लाल शर्ट घातला ते तुझा पती आहे का, ती म्हणती नाही. पुन्हा त्याच्या पाठीमागं निळ्या शर्टवालं जो आहे ते तुझा पती आहे का, तर नाही. जेव्हा रामाकडं बोट करून विचारलं ते तुझा पती आहे का, तेव्हा मात्र सीतामाता मौन झाल्या, काहीच सांगितलेलं नाही. तिथं वाचा थांबली. मग ज्यावेळेस ती मौन झाली त्यावेळेस लक्षात आलं का नाही तेच तुझा पती आहे म्हणून सांगण्याची आवश्यकता आहे का, तिथं शब्द थांबले. तिथं पुन्हा शब्दामध्ये हाच माझा पती आहे असं सांगण्याची आवश्यकतासुद्धा राहिलेली नाही. तसं ही 82 तत्त्व जी आहेत ते तत्त्व मी नाही, माझे नाही, मी नाही, माझे नाही, ह्यापेक्षा मी वेगळा आहे, दृष्टा साक्षी आहे, असं आपण एक 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 तत्त्व सोडीत 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 इथपर्यंत आलेलो आहोत. आणि जे शेवटी राहतं तेच आपण आहोत. तुम्हाला मागंसुद्धा दृष्टांत दिलेला आहे बघा. आपण पंढरपूरला जायचं आहे किंवा कपिलधारला जायचं आहे, कोणत्याही तीर्थस्थानाला जायचं आहे तर आधी घर सोडावं लागतं. घर सोडलंच नाही तर आपण पोहोचू का? घर सोडल्याशिवाय तिथं जातच नाही, आपण पोहोचतच नाही. आधी घर सोडावं लागतं, रिक्षात बसावं लागतं, पुन्हा वाहनात बसावं लागतं. बस स्टँडला गेलो रिक्षात बसून, बस स्टँडपर्यंत पोहोचल्यानंतर रिक्षा पण सोडून द्यावा लागतो, एस टी पकडावी लागते. एस टीत बसलो, पंढरपूरला पोहोचलो, तिथं पोहोचल्यानंतर ती एस टी पण सोडून द्यावी लागते. पुन्हा मंदिरात जावं लागतं कशानं तरी, कोणत्या तरी दुसऱ्या वाहनानं. मंदिरापर्यंत पोहोचलो तर पुन्हा ती जी तिथपर्यंत गेलो ती पण सोडून द्यावं लागतं आणि पायी चलत तिथपर्यंत जावं लागतं. ज्यावेळेस दर्शन होतं त्यावेळेस सगळंच तिथं मिरवून जातं, पुन्हा काहीच राहत नाही. पुन्हा पुढे चालण्याचं सुद्धा त्याला काही हे नसतं, काहीच उपयोग नाही वाटतं. बस झालं, आता पूर्ण झालं, तृप्ती झाली. तसंच आहे 82 तत्त्व सोडीत 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 जेव्हा आपण येऊ तेव्हा शब्दसुद्धा थांबतात, तिथं शब्दही राहत नाही. शब्दाचासुद्धा निराश होतो आणि आनंदच तेवढा शिल्लक राहतो. आपला वेळ झालेला आहे, राहिलेला विषय उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम